कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, मावशी, आय थिंक ही देवाची इच्छा होती की श्रीनिवास इनोसंट हे सगळ्यांना कळावं, म्हणून त्याने हे ब्रोशर आपल्यापर्यंत पोहोचवलंय। पण ओवी, परवा घरात लग्न आहे आणि शिनू स्वतःच्या तोंडाने स्वतःची चूक कबूल करतोय। मग अशा वेळेला हे सगळं करून याची चौकशी करून उगीच आपण हात दाखवून अवलक्षण ओढून घेतल्यासारखं आहे ना। लोक आपल्याला चुकीचं ठरवतील काय उमा? गोवी, हे म्हणतात तर खरा, उगाच लालिताईंचा राग आणखी वाढत असं काही करू नकोस। हां, एकदाच ह्या लग्न पार पडान जाऊ दे। आणखी काही शंका निघाली तर नाचक्की नको होक। आधीच लालिताई तुझ्यावर चिडल्या आहात आणि काहीच हाती लागला नाही तर काय करतील ठाऊक नाही। त्यापेक्षा जा होता त्या नीट पार पडू दे। ओविताई, हे घे बुक। हाँ ओवी, हॅलो डॅड। बोल, तब्येत ठीक आहे ना तुझी? आणि घरातले व्यवस्थित आहेत ना सगळे? डॅड, मी ठीक आहे, बाकी सगळे पण ठीक आहेत, बट प्लीज ऐक ना। बोल ना। माझं तुझ्याकडे काम होतं, इट्स अर्जंट। एनिथिंग सिरियस? डॅड, मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुझे कोणी फ्रेंड्स आहेत का? हो आहेत ना, कालच मी भेटलो होतो त्याला। का ग, काय झालं? तुझं त्यांच्याकडे काय काम आहे? नथिंग, कोणाची तरी चौकशी करायची आहे। मी तुला एक फोटो आणि नंबर पाठवते, पण डॅड चौकशी ना फुल पोलीस स्टाईलमध्ये झाली पाहिजे। ओवी, काय झालंय काय? आणि कुणाची इन्क्वायरी करायची आहे? माय गॉड, दिस इज सो डेंजरस। एक्झॅक्टली। तू एक काम कर, तुम्हाला लवकर पाठव, मग जसं होईल तसं मी तुला रिव्हर्ट करतो लगेच, ओके? नो नो डॅड, अजिबात वेळ नाहीये। हे बघ, इट्स रिअली अर्जंट। तुझ्याकडे फक्त आजचा आणि उद्याचा वेळ। परवा श्रीनिवासचं लग्न आहे डॅड, आणि तुझ्याकडून जर काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नाही ना तर लग्न थांबवण्याचे सगळे होप्स जातील। प्लीज डॅड, प्लीज प्लीज नाही म्हणू नको, प्लीज। ओके ओके ओके, ठीक आहे, मी बघतो, तुम्हाला पाठव आणि माझा फोन उचल पण परत नक्की, ओके? ओके, थँक्यू डॅड, लव्ह यू, बाय बाय। बाय बाय। शी, सकाळपासून तुला एवढे फोन कॉल्स केले, तू एकही फोन कॉल अटेंड नाही केलास माझा। एवढी का रागवली आहेस निशी? झोपली? असं कसं? मला किती लेट झालं तरी माझी निशी मी आल्याशिवाय कधी झोपत नाही। आज सकाळी पण माझ्याशी नीट बोलली नाही। दिवसभरात माझे फोन कॉल्स अटेंड केले नाहीत। एवढी का रागावलीस तू माझ्यावर?
आला घातल्यास ना? हो अहो घातलंय. भाऊजी अहो चहा घेऊन जा ना, थंड होईल. अहो नाही, तुमच्या भावाचाच फोन आहे, काहीतरी महत्वाचं काम असणार. बोला शशिकांतराव. हा, ह्याच्यासाठी फोन केलंय की परवाचं मुहूर्त. आम्ही परवा सकाळी लग्नाच्याच दिवशी तिकडे पोहोचतो. तुम्ही श्रेणूचे वडील असात म्हणून मुद्दाम तुमकाच फोन करून सांगतोय. हा हो ठीक आहे, मी सगळ्यांना सांगतो. हा, आणि मंजूक तेवढा सांगा की जी काय खरेदी करूची असतात ना ती आजच करून द्यावा, उगाच नंतर वेळ मिळायचो नाही. हो हो, मी सांगतो त्यांना पण. हा, ठेवतोय. शशिकांतरावांचा फोन होता. त्यांनी श्रेणू आणि चारूच्या लग्नाचा मुहूर्त काढलाय. परवाचा मुहूर्त ठरवलाय. काय परवा? अरे देवा, अहो आज उद्या आणि फक्त 2च दिवस राहिलेत. म्हणजे या 2 दिवसामध्ये खरेदी करायची आहे, हळद देवक एवढं सगळं कसं काय होईल एवढ्या दिवसांमध्ये? अरे देवा, मला काही कळतच नाही. अहो मी काय म्हणते, तुम्ही गुरुजींना फोन करा आणि त्यांना सांगा, त्यांना बोलवावं लागेल ना लग्नासाठी. फार कमी वेळ आहे आपल्याकडे. आहो हो, जरा धीर धरशीत. सांगताय मी सगळा. त्याआधी सगळं आवरून ठेव आणि माका पिशवी आणून दे. हो आणते. बाजारात जाऊन जरा लग्नाची तयारी करू. हो आणते लगेच. ओय शपथ, लग्न? बाबा कोणाचं लग्न आहे? श्रीदादाचं लग्न आहे? कधी बाबा लग्न श्रीदादाचं? आता सगळे येणार, मज्जा येणार. निशिताई पण येणार ना इकडे. ओय शपथ, आता मज्जा येणार बाबा. हे जा हत्तीवरून साखर वाटा सगळ्यांका. आणि कोणी विचारला ना एवढी घाई कशासाठी, तर ना काळ्या रंगाचं डब्बो घेऊन ये, सगळ्यांच्या तोंडात फासू. ये लाली, उगाच कशाला काय बोलतेस? त्याला लहान आहे तो, कळतंय काय काही त्याला? उगाच सगळ्यांसमोर त्याला काय बोलू नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.